मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला का की आपल्या लॅपटॉपमधला CPU मधला मेंदू कोण आहे? तर तो म्हणजे मायक्रो प्रोसेसर. हा सगळं प्रोसेसिंग करतो, कॅल्क्युलेशन्स करतो, लॉजिकल ऑपरेशन्स करतो, डिसिजन मेकिंग करतो. आता मी जो तुम्हाला बोर्ड दाखवलेला आहे तो आहे मदरबोर्ड, CPUचा मदरबोर्ड, आणि त्याच्यामध्ये इंटेल पेंटियम IC हा प्रोसेसर म्हणून यूज केलेला आहे. तर मायक्रो कंट्रोलर आणि प्रोसेसरमध्ये डिफरन्स काय असतं हे बघा. हे हार्ड डिस्क याला एक्सटर्नली कनेक्टेड असतं, म्हणजे प्रोसेसरमध्ये इनबिल्ट काही स्वतःची मेमरी नसते. आता हा रॅमसुद्धा त्याला एक्सटर्नली कनेक्टेड असतो, आणि तसं मायक्रो कंट्रोलरला नसतं. आता ते आपण पुढं बघू. पण इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टसाठी काहीतरी कॉम्पॅक्ट, छोटं आणि कम्प्लीट हवं होतं. त्यामुळे मायक्रो कंट्रोलर बोर्ड हा डेव्हलप केला गेला. ह्या छोट्याशा चिपमध्ये CPU पण असतो, मेमरी पण असते, रॅम आणि रॉम, इनपुट आउटपुट पोर्ट्स पण असतात, टायमर्स पण असतात. हे सगळं इनबिल्ट असतं. आता हा आहे 8051 डेव्हलपमेंट बोर्ड, आणि हा आहे आर्डिनो. याच्यामध्ये सुद्धा मायक्रो कंट्रोलर यूज केलेलं आहे, ॲटमेगा 328.